जाणून घेणारच आहोत। मात्र पुन्हा एकदा आपण गोरेगावमध्ये जाणार आहोत। गोरेगावमध्ये अभूतपूर्व असा राडा आता सुरू झालेला आहे। एका बाजूला तोडक कारवाई सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला घोषणाबाजी देखील सुरू आहे। या घोषणाबाजीतच आता कारवाईला सुरुवात झालेली आहे। बुलडोझरच्या द्वारे आता तोडक कारवाई केली जाते। महापालिकेत मार्फत ही तोडक कारवाई सुरू आहे। अनधिकृत घरांवर, अनधिकृत दुकानांवर आता बुलडोझर चालवला जातोय। गोरेगावमध्ये हिंदू कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। हे दुकान पूर्णपणे पाडून टाका किंवा ही घरं पूर्णपणे पाडून टाका अशी त्यांची मागणी आहे। बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांवर काल हल्ला झालेला होता, जोरदार राडा झालेला होता आणि त्यानंतर 2 गट भिडलेले होते। त्यामध्ये 4 ते 5 जण जखमी झाले होते। पोलिसांकडून 8 जणांना अटकही झालेली आहे आणि त्यानंतर आज ही कारवाई सुरू झालेली आहे। आपण पाहतोय ही आत्ताची ताजी दृश्य आहेत या कारवाईची। पुन्हा एकदा आपण वेदांकडे जाऊयात। वेदांत, आत्ता नेमकं काय घडतंय? ज्या प्रकारे आपण माधवी बघतोय गोरेगावच्या संतोष नगरमध्ये ज्या प्रकारे काल गोंधळ झाला आणि या गोंधळानंतर जे दंगेखोर होते त्या दंगेखोरांच्या घरावर आता बुलडोझर चालवला जातोय। आपण बघतोय तोडक कारवाई केली जाते। समोर हे घर आहे आणि घरासमोर जे दुकान आहे, ज्या पाट्या आहेत, ज्या अनधिकृतपणे त्याचं कन्स्ट्रक्शन करण्यात आलं होतं त्यावर मुंबई महापालिकेकडनं आता बुलडोझर चालवला जातो। आपण बघतो महापालिका अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत आणि कशा प्रकारे ही कारवाई होती आपण बघतोय। जे शेड आहे त्या शेडवर आता हा बुलडोझर चालवला जातोय। आधी महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे आधी माहिती घेतली की कुठलं जे कन्स्ट्रक्शन आहे ते अनधिकृत पद्धतीने इथे बांधण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर आता हे बुलडोझर चालवण्याचं काम इथे केलं जात आहे। आपण बघतोय हिंदुत्ववादी संघटना बजरंग दल, विश्व हिंदू परिषद जे सकाळपासून मागणी करत होते, आंदोलन आपल्याला इथे करताना पाहायला मिळत होते आणि त्यांचं हेच म्हणणं होतं की इलिगल पद्धतीने हे सगळे दंगेखोर ज्यांनी काल या ठिकाणी शोभायात्रेदरम्यान हल्ला करण्याचा प्रयत्न केला, मग गोंधळ झाला आणि या सगळ्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि अनधिकृत पद्धतीने जे जे इथे कोणी राहतं त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यामुळे जी मागणी होती त्या मागणीनुसार आता ही तोडक कारवाई केली जाते। कारण काल रात्री तक्रार महापालिका आणि पोलिसांकडे त्यांनी केली होती आणि त्यानंतर ही तोडक कारवाईला इथे सुरुवात झाली आहे। त्यामुळे घोषणाबाजी आपण बघतोय केली जाते कारण रास्ता रोको इथे करण्यात आला होता। बजरंग दल, विश्व हिंदू परिषद हे सगळे कार्यकर्ते इथे मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि त्यानंतर आता जेव्हा ही तोडक कारवाई होती तेव्हा अर्थातच इथे घोषणाबाजी सुद्धा आपल्याला होताना पाहायला मिळते आणि त्यामुळे राहायला इथेच राहिलाय। जी कारवाई होती त्याच्याबद्दल काय म्हणणं? मी तर बोलतो खूप